नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत ज्या आजच्या तारखेच्या आहेत। एक म्हणजे चुकीच्या पद्धतीने चुकीची कागदपत्र सादर करून मिळवलेली शिक्षकाची नोकरी आणि दुसरं म्हणजे नवीन येणाऱ्या वर्षामध्ये जी पुढील शिक्षक पदभरती असेल त्यासाठी मुलांची जी बिंदू नामावली असते संच मान्यतेसाठी त्याचा जो नवीन आलेला जी.आर. आहे त्या जी.आर. संदर्भात ती रद्द करण्याची मागणी होत आहे। अशा या दोन लेटेस्ट अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आता यातील आपली पहिली अपडेट बघा, जी 28 मार्च 2024 ची आहे। तळोदा प्रकल्प कार्यालयाला अप्पर आयुक्तांकडून कागदपत्रे पडताळणीच्या सूचना। कारण शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक इतके टेट एक्झाम घेतल्याच्या नंतर इतके गुणवंत आणि मेरिटमध्ये असणारे शिक्षक बाजूला राहिलेत आणि या ठिकाणी कोणत्या पद्धतीने शिक्षक भरती होत आहे ते बघा। भले टेट आत्ता आलेली आहे आणि हे मेंटॅलिटी शिक्षकांची काय आहे काही शिक्षकांची आणि हे कसं जमतं हे त्यांनाच माहिती। परंतु बघा, आश्रम शाळेत चुकीच्या कागदपत्रांच्या आधारावर अपूर्ण वेळ काम करून मिळवली शिक्षकाची नोकरी। प्रिंट केलेल्या कागदांवरही खाडाखोड। शासकीय आश्रम शाळेत हा प्रकार घडला। या ठिकाणी कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकाने मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्याने 2011 ते 2021 या काळातील बनावट वेतन देयके बनवून 10 वर्ष नियमित कामकाज केल्याचे दर्शवून दिले होते। प्रत्यक्षात आदिवासी विकास विभागाने प्रिंट केलेल्या कागदपत्रात हाताने स्वतःचे नाव लिहून शिक्षिकेच्या जागी वर्णी लावण्याचा हा प्रकार आहे। 10 वर्ष सलग काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2021 पासून कायम नियुक्त्या देण्यात आल्या आहेत। या नियुक्त्या मिळवण्यासाठी आश्रमशाळेत एकाने थेट खोटी बनावट कागदपत्रे सादर करून 10 वर्ष काम केल्याचा प्रकार समोर आला। संबंधित शिक्षक पदावर नियुक्ती मिळवणाऱ्या या शिक्षकाची आदिवासी विकास विभागाने चौकशी करून बदली केली आहे। आता या ठिकाणी चौकशी केली आणि बदली केली। चौकशी करून बदली करण्याचा काय त्यामध्ये उपयोग आहे? बदली करणं हा त्यावरचा मार्ग नाहीये। आदिवासी विकास विभागात 2011 किंवा त्यापूर्वीपासून कंत्राटी द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्यांना शासनाने 2021 मध्ये कायम करण्याचा निर्णय घेतला होता। यातून तळोदा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 520 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या। वर्ग 3 आणि 4 मध्ये नियुक्ती देण्यात आलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 वर्ष एकाच आश्रमशाळेत काम करणे बंधनकारक करण्यात आले होते। यासाठी त्यांनी 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी असलेले कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे नाशिक येथील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात मागवण्यात आली होती। ही कागदपत्रे दिल्यानंतर नोकरीचा प्रश्न निकाली निघत असताना जांबाई तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेतील एकाने कंत्राटी शिक्षक म्हणून 8 वर्षांपेक्षा कमी काळ काम केले असताना दुसऱ्या शिक्षिकेच्या नावाच्या 10 वर्षांच्या वेतन देयकांवर स्वतःचं नाव समाविष्ट करत कागदपत्रांवर खाडाखोड करून नियुक्ती मिळवली होती। हा प्रकार तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता। त्यानंतर संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रशासनाने संबंधितांची नाशिक जिल्ह्यात बदली करून सारवासारव केलेली आहे। संबंधित शिक्षकाच्या नियुक्तीबाबत तक्रार आली होती। तसा अहवाल तयार करून तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे दिला। त्यांची कागदपत्रे तपासून पुढील कारवाई करावी असे कळवले आहे। नाशिक अप्पर आयुक्त कार्यालय तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून माहिती आल्यावर कामकाज करेल। आता या ठिकाणी ही एखादी न्यूज फक्त समोर येते, पण प्रत्यक्षात बघितलं तर ह्या बऱ्याच गोष्टी अशा समोर येण्यासारख्या असतात आणि ज्या येतात देखील कालांतराने। आता ह्या गोष्टीला 10 वर्ष जुना मग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हवं असेल तर कोणी कोणत्याही पद्धतीने सर्टिफिकेट काढायचं का? दुसऱ्या महिलेच्या नावावर किंवा त्यांच्या पेमेंट रिसिप्टच्या नावावरती आपलं खाडाखोड करून स्वतःचं नाव टाकणं कितपत योग्य आहे? आणि अशा पद्धतीने शिक्षकाची नोकरी मिळवणं। आता या ठिकाणी कागदपत्र पडताळणीच्या सूचना किंवा तसे आदेश आयुक्तांकडून
देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आपली दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे येणाऱ्या पुढील शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाची आहे। जसं की प्रत्येकाला माहिती आहे, शिक्षकांची मुळात पदभरती होते ती विद्यार्थ्यांच्या संख्येवरती आणि विद्यार्थ्यांचा प्रत्येक बिंदू मोजला जातो आणि त्यावरती संच मान्यता घेतली जाते आणि त्यानुसार 30 ते 60 विद्यार्थ्यांमध्ये मागे एक शिक्षक असा आपला क्रायटेरिया असतो। आता या ठिकाणी संच मान्यतेशी संबंधित मुख्याध्यापक पद असेल किंवा बाकीच्या गोष्टी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत। आपण मार्च महिन्यातला एक GR पाहिला होता, तो GR रद्द करण्यासाठी या ठिकाणी मागणी होत आहे आणि तो का रद्द करायचा आहे तर बघा, नवीन संच मान्यता शिक्षण व्यवस्थेच्या मुळावरती आदेश रद्द करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मागणी। मुळात ही सर्वांचीच मागणी आहे, इवन जे लोक शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी तर ही मागणी नक्कीच असेल, कारण याच्यामुळे बिंदू कमी होतात, म्हणजेच पर्यायाने शिक्षकांच्या जागा या कमी होतात। राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची संच मान्यता करताना सुधारित निकष नुसार करण्यात आले आहेत। त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर शासन निर्णय रद्द करण्यात यावा, तसेच मूळ तरतुदीप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। नुकतेच शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च रोजी शासन निर्णय पारित करून सन 2024-25 साठी संच मान्यतेचे सुधारित निकषात मान्यता दिली आहे। हे निकष देशाच्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहे। 20 पेक्षा कमी पट असलेल्या वाडी वस्ती, तांडे व दुर्गम तसेच आदिवासी बहुल क्षेत्रातील वर्गांकरता एकच शिक्षक मिळणार। 10 पटाच्या आतील शाळेला एकीकडे बेरोजगार D.Ed शिक्षक असताना तिथे शिक्षकांची सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणूक मिळणार। एका शिक्षकास 2 ते 3 वर्गांचे अध्यापन करावे लागणार असून पटसंख्या 135 पेक्षा कमी असल्यास मुख्याध्यापक पद राहणार नाही। शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होणार नाहीत। तुकडी संकल्पना संपुष्टात येईल। वर्ग तेवढे शिक्षक नसतील, त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण पडेल। 6वी व 8वीच्या विद्यार्थी पट 20 पेक्षा कमी असल्यास तेथे शिक्षकांचे एकही पद मंजूर होणार नाही। हे त्यामधले ड्रॉबॅक्स आहेत आणि त्याच्यामुळे हा जो काही शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तो रद्द करण्याची मागणी होत आहे। नवीन संच मान्यतेमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, त्यामुळे थोडा बदल करावा। त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेत 100 विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक पूर्वीप्रमाणे मिळावा। सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच शाळेत संरक्षण मिळावे। अतिरिक्त झाल्यास मुख्याध्यापकास शिक्षक करू नये अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यामुळे जी संच मान्यता आहे ती जे काही जुने निकष आहेत त्यावर आधारित व्हावीत अशी मागणी या ठिकाणी आहे आणि नवीन आलेला GR तो रद्द करून किंवा त्यामध्ये बदल करावा असं यामध्ये सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी पावलं उचलली जात आहेत की सगळेजण आपापल्या पद्धतीने मागणी करत आहेत। आणि दुसरे महत्त्वाचं म्हणजे पहिली जी न्यूज पाहिली आपण, अशा पद्धतीने शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून रुजू होणाऱ्या वर्गाने स्वतः ह्या अशा गोष्टी करूच नयेत, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये तरी प्रामाणिकपणा नक्कीच दाखवला गेला पाहिजे आणि जे उमेदवार खरोखरच पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी भेटली पाहिजे।